मी नागली निवडून घेतली, खडे वगैरे सगळं स्वच्छ करून घेतलेली आहे. आता हे मी पाण्यात टाकणार आहे पापडांसाठी. तर मी इथं नागली पाण्यात टाकून दिली, 2-3 पाण्याने धुवून घेते, सगळं घाण पाणी काढून घेते. मी इथं 2-3 पाण्याने नागली धुवून घेतली. तेव्हा कलर चेंज झाला, धुवून मस्त लाल जर नागली. आता 2-3 पाण्याने धुवून घेतलेली. मी एक पूर्ण दिवस आणि रात्रभर भिजू देते. दुसऱ्या दिवशी मी संध्याकाळी उपसून कपड्यात बांधून ठेवून. कोणी कोणी 3 दिवस भिजवतं, तर मी एकच दिवस भिजवते नागलीला. छान पापड येतात नरम. तर आता हे ठेवून देते मी असंच पाण्यात. उद्या उपसल. मी कालपासून पाण्यात नागली भिजवली होती, तर आता उपसून घेते, कपड्यात बांधून ठेवते रात्रभर. पाण्यात मी नागली उपसून घेतलेली, चाळण्यात टाकलेली. आता याचं पाणी नितरू देते. नागली सगळी पाण्यातून उपसून घेतलेली. पाणी नितरून घेतलं ना, आता कपड्यात बांधून देते. आता सगळी नागली उपसून या कपड्यात बांधून ठेवली, रात्रभर बांधून ठेवते. सकाळी सुकून वाळून गेलेली. तर जास्त पण वाळवायची नाही, म्हणजे मग ती कोंडा घासला जातो म्हणून. तर आता मी आवरून घेते, मग करून घेतलेली. आता गिरणीतून दळून आणते तिला. नागली दळून आणली गिरणीमधून. तर आता असं कपडा बांधून घेतलेला आहे मी पाटीला, आणि तर त्याच्यात चावून घेते. मी चावून घेतलेलं आहे कपड्याने, आणि कोंडा आहे. आता परत चाळणीने चाळून हे परत दळून आणायचं आहे, निगाळायचं म्हणतात त्याला. पापडांसाठी मी इथं जिरं घेतलेलं आहे, बडीशेप घेतलेली, ओवा घेतलेला आहे. तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं जाडसर फिरून घेते मी आता मिक्सरला. जास्त बारीक पण नाही करायचं. बघा असं फिरून घेतलं मी मिक्सर, सगळं दळून घेतलं आहे. असं बारीक पण नाही केलेलं आहे, असं जाडसर थोडीशी भरड केली पापडांसाठी. नागलीच्या पापडांसाठी मी इथं पाणी तापून घेतलेलं आहे. मी इथं पातेला ठेवून दिलं गॅसवर. आता थोडंसं तेल टाकून घेते, पातेल्याला तेल लावून देते थोडं. आणि या पातेल्याने मी पीठ मोजलेलं आहे ना, तर 4 पातेले पीठ आलेलं आहे. तर तेवढं पाणी टाकायचं आहे मला, थोडं कमी टाकायचं. तर आता याच्याने मी पाणी मोजून घेते. तर मी इथं आहे ना, ज्या पातेल्याने पीठ मोजलं त्या पातेल्याने पाणी मोजून टाकून दिलं याच्यात. तर गरम केलेलं होतं, आता थोडं उकळू देते. आणि सगळं मटेरियल काढून घेतलेलं आहे, तर टाकून दिलं ते मोजून. तुम्हाला दाखवते मी आता पुढं सगळं. आता अंदाज दाखवते. हे ओवा घेतलेला आहे, आपलं पोहे खायचे, 2 चमचा, 3 चम्मच घेते. जिरं पण तेवढंच घ्यायचं आहे, 3 चम्मच. बडीशेप घेते, बडीशेप मी 2 चम्मचच घेणार आहे. तर इथं पापड खाऱ्या हा पण 2 चम्मच घ्यायचा आहे. तर मीठ घेते, ते पण 2 चम्मच घेतलेलं आहे मी. तीळ घेतलेले 2 चम्मच. आणि आपल्याला आहे ना, हा खायचा सोडा आहे, तो 1 चम्मच टाकायचा आहे. हिंग घेतलेला आहे मी 1 चमचा. हिंग घेतला 1 चमचा. आणि इथं आहे ना, हे डिंकाचं पाणी करून ठेवलेलं आहे मी, ते घेणार आहे. आणि हा दगडखार आमच्याकडे तिकडे भेटतो, तो टाकते मी. दगडखार हे सवागीचं पाणी केलेलं आहे, हे दगडखारचं पाणी केलेलं आहे. आता मी पाणी उकळलेलं आहे, याच्यात टाकून देते. ते एवढं सगळं प्रमाण आहे ना, 2 किलोला आहे. 2 किलो पीठ आहे ना, त्याच्यासाठी एवढं प्रमाण घेतलेलं आहे मी. खायचं सोडा पण काढून घेतलेला आहे मी. सगळं आता याच्यात टाकून देते मी पाण्यात. पाणी केलेलं होते पण टाकून देते. हे डिंकाचं पाणी पण टाकते. आणि दगडखार म्हणतात त्याचं पण पाणी केलेलं आहे, आणि ते पण टाकून देते. हे पाणी उकळलेलं आहे आपलं. आता हे पीठ मोजून घेतलेलं होतं ना मी, ते टाकून देते आता त्याच्यात. आता मी पीठ टाकून देते याच्यात. जेवढं पीठ घेतलं आहे तेवढं पाणी घेतलेलं आहे मोजून. आता हे असं 15 मिनटं मी पीठ शिजू देते. त्याची खिशी घेईन मी. पीठ टाकून मी आता 15 मिनटं शिजू देते पिठाला. वरतून झाकून ठेवते. आपलं 15 मिनटं झालेलं आहे, पीठ शिजलेलं आहे. आता ते घेऊन घेते मी, खिशी घेऊन घेते. गोट्याला तेल लावून घेतलं थोडं, पीठ आहे ना खाली उतरून घेतलेलं आहे. आता खिशी घेऊन घेते त्याची.
थोडं पाणी कमी पडलेलं आहे तर मी गरम पाणी काढलेलं होतं ते टाकून देते आता वरून. जेवढं लागेल तेवढं टाकत पुन्हा त्याला चांगलं एकत्र करून घेते. तर आता आपली खिशी घेतली गेलेली आहे. तर मी मोजून पाणी घेतलेलं होतं ना, त्याच्यानंतर एक पूर्ण पातेलीभर पाणी लागलं. पहिलं थोडं कमी टाकायचं, नाही तर मग कसं आहे काही नागली पाणी घेते काही नाही घेत. म्हणून पहिले सुरुवातीला कमीच ठेवायचं. गरम पाणीच टाकलं मग मी एक पातेली. आता खिशी घेतली गेलेली, परत त्याला 10-15 मिनटं वाफू देते आणि मग पापडा करून दिलेलं आहे गॅसवर. हा कॉटनचा कपडा आहे ना, ओला करून त्याच्यावर झाकून ठेवून देते. 10-1 मिनटं परत वाफू देते. आता 10-15 मिनटं झालेले आहेत आपलं पीठ ठेवून. आता शिजलेलं आहे, थोडं थोडं काढून घेते. गॅसवर आहे ना तवा ठेवून दिलेला आणि तवावर मी पातेलं ठेवलेलं आहे. आता असंच राहू देईल, मी वाफू देईल पीठ. नाही तर जर गॅस बंद केला ना तर गारून ते येऊन जातं परत. मी त्याच्यावरच ठेवते. आता हे पिशवीला आहे ना तेल लावून घेतलं, त्याच्यात पीठ काढून घेते मी आता. बघ कलर चेंज झालेला आहे. आता कापून घेतले आणि धुवून घेतलेले. आता त्याला आहे ना कपड्याने पुसून घेते आणि थोडं थोडं तेल लावून आता पापड करते मी. तर इथं हे मशीन पण आणलेलं आहे. तर मी इथं पीठ आणलेलं आहे, तर हे ना चोळून घेते मी चांगलं. गाठ्या बनवायच्या त्याच्या. चोळून घेतलं, त्याचे गोळे करून घेते. तर मस्त आपलं पीठ बघा मऊ सुद्धा चाललेलं आहे. तर प्रमाण बरोबर घेतलं ना तर बिघडत नाही. कमी जास्त पाणी झालं ना तर मग गठोळी पडते. तर म्हणून पाणी कमीच टाकायचं थोडंसं पहिले. तर छान पीठ आलेलं आहे. सगळे गोळे बनवून घेतलेले आहेत. मी पिशवीतच ठेवलेले आहेत गार नको व्हायला म्हणून. त्यांना एकच दार तेल लावायचं, जास्त तेल नाही लावायचं, नाही तर तेल गटवून जातं पापडामध्ये. तर आता एक खाली प्लास्टिक ठेवलं, वरून ठेवलं. बघ किती छान मोठा पापड आला. गरम गरम जास्त दाबले जातं पटकन. सगळे पापड बनवून झालेले आहेत. बाकी खाटीवर टाकले आहेत, बाकी इथं वरती टाकून दिलेले आहेत गच्चीवर. एवढे आले 4 किलोचे पापड.